माग वा. ठरवा. जरा दम धरा. मी आलेच. पोरीला आई शिरकाईचा अंगारा लावून येते. जी जी जी. बरं झालं तुम्ही आलात. युवराजनी काय बी काळजी करू नका. आई शिरकायच्या कृपेनं सगळं सगळं ठीकठाक होईल. हा. जावय बापू, नका काळजी करू. होईल समजा व्यवस्थित. हा. जावय बापू, तुम्ही युवराज आहेत. लोक तुम्हाला छावा बी म्हणतात, पण आज तुमच्यात बापाचं काळीज जाग झालंय. महाराज, मोहीम पार पडली. तुम्ही परत आलात. सगळं आमच्या मनासारखं झालं. आता शंभूराजांना आणि सुनबाईंना माघारी बोलावून घ्या. तुम्ही केलेला दिग्विजय रायगडी साजरा झाला. आतषबाजी रोषणाई झाली. मावळ मुलखात रयतेच्या पंक्तीच्या पंक्ती उठल्या. सारा रायगड कसा आनंदानं न्हावून निघाला होता. परंतु आमचं लेकरू आणि सुनबाई मात्र नव्हत्या. ती दोघं असती तर किती साजरं दिसलं असतं ना. आम्हाला हे तेच वाटत होतं, परंतु. आणि मग गैरसमज वाढतात. आधीच लोकांमध्ये गैरसमज आहेत की महाराज आणि शंभूराजांमध्ये बेबनाव झालाय म्हणून. पुतळा राणी साहेब, काही गोष्टी अशा असतात ज्या आम्ही सगळ्यांसमोर नाही सांगू शकत. महाराज, तुमच्या दोघात बंद दाराआड काय चर्चा झाली आम्हाला नाही ठाऊक. आम्ही ती कधी जाणून घ्यायचा प्रयत्नही नाही केला. आम्ही कायम तुमच्या निर्णयाला होकारच देत आलोय. परंतु मूल जवळ नसल्याचा सल मात्र खूपच होता. तो सल निघावा. 2 वर्ष झाली आमच्या लेकराला वनवास घडलाय. महाराज, त्यांची पावलं आता रायगडी लागावी. अंत पाहू नये. आम्हाला खरं तर वाटलं होतं की आपण त्यांना येताना रायगडी घेऊन याल. पुतळा राणी साहेब, आमच्याही मनात तेच होतं. म्हणूनच पन्हाळगडी पोहोचण्याच्या अगोदर आम्ही त्यांना खलिता पाठवला होता, शंभूराजे भेटायला या. पण खलिता जाऊनही शंभूराजे आले नाहीत. आमचा खरं तर विश्वासच बसत नाही. खलिता जाऊनही ते येणार नाही, तसं होणार नाही. आई म्हणून तुम्हाला हे वाटणं योग्य आहे, पण राणी साहेब, वास्तव हेच आहे. शंभूराजे भेटायला आले नाहीत. आम्ही पन्हाळगडी थांबलो होतो. शंभूराजेंना खलिता पाठवला होता, शंभूराजे भेटायला या, पण शंभूराजे तर आले नाहीतच. साधा फेरखलिताही येऊ नये, ना कुठला सांगावा ना निरोप. मग आम्हीही निघून आलो.
आता शंभूराजे का आले नाहीत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. कदाचित सुनबाई अखेरच्या दिवसात आहेत. काही कमी जास्त झालं असेल, त्या गडबडीत राहून गेलं असेल. कदाचित तसंही असेल. आपण बोलू या विषयावर सदरेवर जाऊन आल्यानंतर. मामासाहेब, जिलबी 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 अव लेक आले जन्माला. आई भवानी, युवराज बाळ बाळंतीन सुखरूप आहेत. कसली बी काळजी नाही बघा. आणि बाळ तर रॉपशाचं रॉपशा आहे. अगदी बाळसदार. अय शाबाश. ए चला जा, पिलख्याला जाणं काढा हत्ती बाहेर. होय, चढवा झूल हवता आणि साखरेचं पोतं. आज शृंगारपुरात आम्ही साखर वाटणार. हा? हे पिलाजीराव आजोबा झाला, हे उभ्या पंचकुशाला कळालं पाहिजेत. मामासाहेब, जावय बापू, आता आम्ही थांबत नाही. अहो, शृंगारपुरात घराघरावर गुढी उभारली जाईल. आम्ही वेशीवर जाऊ आणि तोरण बांधू, कमानी उभ्या करू. कमानी कशा पायी? हो, महाराज येतील. हा? मग अहो, नाच झाली म्हटल्यावर महाराज काय रायगडावर थांबतेल होय? अहो, नुसती खबर कळली तर निघाला महाराजांचा घोडा. नाही, पण मामासाहेब आबासाहेबांच्या पाठीमागे एवढे व्याप. अहो, व्याप बीप काम धंदा समजा एका बाजूला आणि नातवंडाविषयीचं कौतुक एका बाजूला. होय, अहो, साधा सेवक असू देत नाही तर छत्रपती, सगळ्यांसाठी माया ही सारखीच. बर, मी निघतो. मला तयारी करायची आहे. पहिल्यांदा महाराजांना खरिता पाठवतो. अगं खलिता, हे युवराजांकडून उत्तरादाखल आलेले खलिते आपणच वाचून पाहावेत. आजपर्यंत स्वराज्यात अशी उद्धट आणि उर्मट भाषा मंत्रिमंडळास कोणीही वापरलेली नाही. हा खलिता सारा वसुलीच्या संदर्भात आहे. जी महाराज, दुष्काळाच्या नावाखाली युवराजांनी शेतकऱ्यांना सारा माफी केली. काहींना अर्धा सारा माफ केला आणि हे सारं परस्पर केलं. परवानगीही नाही. आणि आम्ही खुलासा मागितला तर रायगडास खुलासा देण्यास आम्ही बांधील नाही असा खलिता त्यांनी पाठवला. क्षमा असावी महाराज. या जबाबानंतर आम्ही चौकशीचे आदेश दिले, जप्तीचे आदेश दिले. कारण मोहिमेमुळे एकूणच खर्च वाढला होता. त्यामुळे निष्ठुर व्हावं लागलं. मग त्यांना गडावर का नाही बोलवलं? बोलावलं पण ते आलेच नाही. म्हणजे दिलेर खानाने सीमेवर फौज पाठवली तेव्हा खुद्द महाराणी साहेबांनी युवराजांना गडावर मदतीसाठी बोलावलं होतं. तसा खलिताही पाठवला होता. मग युवराज आले? महाराज सांगण्यास अत्यंत वाईट वाटत आहे. युवराज फौज घेऊन आले नाहीत. अहो, कसे येणार? त्यांचा आणि दिलेर खानाचा दोस्ताना सुरू झाला होता ना. पंत, काय बोलतात तुम्ही? युवराजांचा आणि दिलेर खानाचा दोस्ताना? सुरुवातीला आमचाही विश्वास बसला नव्हता. परंतु दिलेर खानाने शंभूराजांना पाठवलेला खलिता घेऊन जाणारा हेर आम्हाला सापडला. आपली इजाजत असेल तर त्या हेराला हजर करतो. महाराज माफ ही दे दो, फिर कोई गलत काम नहीं करूंगा महाराज. त्याच्याकडून जप्त केलेला हा खलिता एवढंच नाही तर युवराजांनी आखाडे उभे केले. परवानगी शिवाय अश्वदळाची उभारणी केली. शाक्त पंथाची पूजा सुरू केली. शाक्त पंथी साधूंना मोकळीक दिली. एवढंच नाही तर आपण दक्षिणेत भगवा दिगंतरास नेत असताना आणि आपले सैनिक शत्रूच्या रक्तानं भिजत असताना इथे युवराज मात्र रेड्याच्या रक्तात आपले धोतर भिजून अनुष्ठान करीत होते. एक वेळ तेही क्षम्य, परंतु सत्ता प्राप्तीसाठी युवराजांनी कलशाभिषेक करून घेतला. महाराज, क्षमा असावी. कलशाभिषेक म्हणजे पहिला राजा लवकर मरावा म्हणून केलेला अभिषेक. महाराज, क्षमा असावी.
पण आम्ही हे नाही सहन करू शकत. महाराज, आम्हाला एक महाराज सोडून आणखीन काहीही नको. महाराज, आपण नाही तर काही नाही, आणि आम्हाला ही गोष्ट सहन होणारी नाही. आम्हालाही युवराज या थराला जातील असं वाटलं नव्हतं. आम्ही शहानिशा करू, जरूर महाराज. आत्ताच करू. कलशाभिषेक थांबवायला कोण गेलं होतं? बाळाजी पंत. त्यांनाही तलवारी लावल्या युवराजांनी. विचारा त्यांना. बाळाजी पंतांना बोलवा. महाराज. चिटणीस, कलशाभिषेक थांबवायला तुम्ही गेला होतात. आम्हाला फक्त हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय. कलशाभिषेक थांबवायला तुम्ही गेला होतात? हो. तिथे तुमच्या मानेवर तलवारी ठेवल्या गेल्या? हो. अव जरा लेकीकडे बी बघा. घ्या. गोंडस आहे. अगदी तुमच्यासारख्या दिसतायत. आमच्यासारखं नाही, तुमच्यासारखं. तुम्हा दोघांसारख्या बी नाहीत त्या. अव नाक बघा, डोळ्याची ठेवण बघा, अक्षय आऊसाहेबांसारख्या आहेत. नव आऊसाहेबच आलेत तुमच्या पोटाला. हो ग, आऊसाहेबांसारखाच तोंडावळा आहे. आऊसाहेब आल्या तर एका दृष्टीनं बरंच झालं. आमची बाजू आबासाहेबांसमोर हक्कानं मांडणारं कुणीतरी आलं. आणि आम्ही खुलासा मागितला तर रायगडास खुलासा देण्यास आम्ही बांधील नाही असा खलिता त्यांनी पाठवला. शाक्त पंथाची पूजा सुरू केली. शाक्त पंथी साधूंना मोकळीक दिली. त्यांचा आणि दिलेर खानाचा दोस्ताना सुरू झाला होता ना. कलशाभिषेक म्हणजे पहिला राजा लवकर मरावा म्हणून केलेला अभिषेक. खलिता पाठवूनही शंभूराजे भेटीस का आले नाही? काय झालं असेल? खरं तर त्याने तातडीनं यायला हवं होतं. मग आले का नाही? साधं उत्तरही पाठवलं नाही त्याने. आणि त्यानंतर आजपर्यंत खुलासाही केला नाही. कसं शक्य आहे? शंभूराजे बदलतील? नाही, पण मग गरम गरम खीर आहे हळीवाची. या घरात युवराज बाळाला बघून खूप खुश झाले ना ग. आणि आऊसाहेब पोटाला आल्यात म्हणाल्यावर तर हरकून गेले एकदम. होय, तुम्ही प्या हळूहळू. आबासाहेबांची भेट झाली नाही हे खूप मनाला लावून घेतलंय त्यांनी. आता हाय का,
जीवाला लावून घेत्याल नाही तर काय. अव येणार येणार म्हणून न्याहारीचा घास बी खाल्ला नाही. कधी भेटीन बघीन असं झालं होतं तेच मी. म्हणजे वारकरी नाही का आपली समधी कामं धामं टाकून उन्हावाऱ्यात पंढरपुराला जातात. उपाशी तापाशी पांडुरंगाचं दर्शन घ्याया. पर देवळात गेल्यावर जर पांडुरंगच नाही दिसला तर कसं होईल. तसं झालं बघा. खरंय ग. तर आता बाळाच्या येण्याने त्यांचं दुःख जरा हलकं होईल. रमत्याल ते. पर तुम्ही नका चिंता करू, नका फार विचार करू. तुम्ही आता फक्त बाळाची काळजी घ्या. तर काळजी तर घ्यायलाच हवी. आमच्या बाळाचीही आणि तुमच्या बाळाची. महाराज, शंभूराजे असं का वागले असतील? आम्ही सांगू? तुम्ही आधी तोंड उघडा. म्हणजे? आम्ही सांगतोय ना तोंड उघडा. राणी साहेब हो, आजोबा झालात तुम्ही. शृंगारपुरी गोड बातमी आलीये. शंभूराजांना कन्यारत्न झालंय. काय राणी साहेब काय सांगताय काय? शंभूराजेंना कन्या रत्न. आणि सुनबाई कशा आहेत? बाळ बाळंतीण दोघेही सुखरूप आहेत. जगदंब. पण ह्या सगळ्यात तुम्ही एक गोष्ट मात्र विसरलात. कोणती? तुम्ही देखील आजी झालात. अगं बाई, खरंच की. आता लाज न सोडा. तुमचंही तोंड गोड करतो. अहो, कोणी पाहिल ना. पाहू द्या, काय म्हणतील. छत्रपती त्यांच्या बायकोला साखऱ्या भरवतायत. म्हणू देत. असा डाव साधाल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आम्हाला. पण खरंच राणी साहेब, काही ना काही ऐकून कडवटपणा आला होता. पण या गोष्टीने मात्र खरंच तोंड गोड झालं. आता आपल्याला बाळंत विडा घेऊन शृंगारपुरी जावं लागेल. तुम्ही आजोबा म्हणून सूनबाईंसाठी भेटवस्तू घेऊन जावी लागेल. ख्याली खुशाली तिथे जाऊन विचारावी लागेल आपल्याला. उद्या निघायचं. माफ करा पुतळा राणी साहेब, पण आम्हाला येता येणार नाही. का? आता कोणती मोहीम काढू नका. आम्ही तर म्हणतो दगदगही करू नका. उद्याच निघू. उद्याच? आणि पाऊस? 2 दिवसात निघू. पण भेटवस्तू उद्याच पाठवू. आणि आपण या आठवड्याभरात निघू. एक पिता म्हणून पुत्राला भेटवस्तू ही पाठवायलाच हवी. पण एक छत्रपती म्हणून शंभूराजेंची भेट घ्यावी की नाही यावर विचार करावा लागेल. घरगुती गोष्टींमध्ये या गोष्टी कशाला आणताय? आल्यात. शंभूराजेंच्या विरोधात पुरावे आलेत. त्यांनी सगळ्यांनाच नाराज केलंय. तुम्ही नाराज झाला? आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. आम्ही स्वतः शृंगारपुरात जाऊन आलोय. त्यांनी असं काही वाईट केलेलं नाही. मग आम्ही खलिता पाठवला होता, का नाही आले भेटायला? खलिताला उत्तर देखील नाही. एवढा मोठा आनंद झालाय आणि तुम्ही शंका घेताय. आल्यापासून आम्ही ऐकतोय खलिता पाठवूनही आले नाहीत, खलिता पाठवूनही आले नाहीत. पण शंभूराजांना खलिता पोहोचलाय की नाही ह्याची शहानिशा केलीये तुम्ही. आम्ही तर तुम्हाला विनंती करतो की एक विश्वासू माणूस तरी पाठवा शृंगारपुरी. ठीक. पाऊस कमी झाला की आम्ही एखादा माणूस पाठवू शृंगारपुरी. आता कोकणातल्या सगळ्या नद्या भरून वाहत आहेत. माहिती आम्हाला. पण तुम्हाला कोणी रोखू शकतं? वादळ वारा पाऊस कोणी रोखू शकतं तुम्हाला? तत्व आम्हाला रोखतात. म्हणजे? यापुढे
या सगळ्या गोष्टींची जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत आम्हाला आग्रह करू नये. छत्रपती म्हणून आम्हालाही मर्यादा आहेत.